मी काल सांगितलं की मी कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन कसं केलं आणि इंटरव्ह्यूपर्यंत कशी जाणार आहे ते मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आमच्या पप्पांनी मस्त बाजारातून येताना रामफळ आणलं होतं आणि ते खूप छान लागत होतं. असं मी तर पहिल्यांदा रामफळ खाल्लं आणि त्याच्यानंतर मी मस्त शॉपिंग करायला गेले कारण की आज माझा बर्थडे होता त्यामुळे. आणि याचा मी लॉंग व्हिडिओ सुद्धा युट्यूब चॅनलवरती अपलोड केलाय, सो तुम्ही नक्की जाऊन बघा. तर आमच्या क्लासमधले आम्ही 90% स्टुडंट त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी आमच्या सगळ्यांचे CV कलेक्ट केले. तर ते सगळं झाल्यानंतर त्यांनी आमचे 2 ग्रुप्स पाडले आणि आमच्या सगळ्यांचे पेन पेपर टेस्ट घेतली. आणि पेन पेपर टेस्ट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याचा रिझल्ट आम्ही तुम्हाला मेलच्या द्वारे कळवू किंवा तुमच्या TPOंना आम्ही मेल करू. त्यामुळे मग तेवढंच करून आम्ही परत रिटर्न आलो आणि त्याच्यानंतर आमचं आहे ते डेली रुटीन चालू झालं. आणि एका महिन्यानंतर त्याचा रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेटची नाव होती, ज्याच्यामध्ये माझं पण नाव होतं. आणि आम्हा सगळ्यांना असं वाटलं की हा ठीक आहे, आमचं सिलेक्शन झालं आहे कंपनीमध्ये. पण नाही, अजून काही राऊंड्स होते आणि ते काय होते ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.